नमस्कार. आता रोडाने जाताना मला काही दिसलं तर म्हटलं तुम्ही सगळ्यांनी पाहावं. तर दाखवतो तुम्हाला. तर पाहिलंच असेल तुम्ही कसे टेंट लावलेले आहेत लोकांनी, काय लावलेले आहेत. जसं जसं इलेक्शन जवळ येतं, जसं 15 तारखेला NMCचं इलेक्शन आहे किंवा महाराष्ट्रातलं नगरसेवकासाठी इलेक्शन आहे, तर या सगळ्यांनी ना आपापले टेंट लावलेले आहेत चौकात चौकात. यांचे भाषणेबाजी रोडावरच होतात, त्याच्यामुळे रोडवरती ट्रॅफिक असतो. हे फक्त यांना आहे ना एक 3-4 दिवसातच दिसतात, म्हणजे लोकांसाठी भावना किंवा आम्ही लोकांचे किती कामं करतो हे 4.5 वर्ष 5 वर्ष यांनी कधीच आम्ही तोंडही नाही पाहत. नागपूर जसं मी प्रभाग 28 मध्ये येतो, तर आम्ही कधी तोंड पण नाही पाहिलेलं आहे यांचं. तर असे लोक मला यादीमध्ये दिसत आहेत. याच्यातले निम्मे लोक कामं करतात फक्त म्हणजे जे नागरिकांसाठी, बाकी लोक आपले घरच भरतात आहे. तर माझं असं म्हणणं आहे की या सगळ्यांना जर एका प्रभागात 4 लोकांना वोटिंग करायची असेल, तर तुम्ही सिलेक्टेडच लोकांना आहे ना आपलं वोट करा. बाकी भले तुम्ही वोटा दाबा, अपक्ष करा, पण आहे ना जे तुमच्यासाठी धावून येतील आहे, किंवा ज्या लास्ट 1-2 वर्षामध्ये किंवा कोरोनामध्ये ज्यांनी तुमच्यासाठी कामं केलेले आहेत त्यांनाच वोट करा. माझा हे मत राहील. किंवा जे चांगला कॅन्डिडेट आहे त्यांनाच तुम्ही वोट करा, ही माझी नम्र विनंती राहील आहे. धन्यवाद.